सुप्रसिद्ध जगद्वंदनी श्रीमंत तुकोबरायांचा आणि बहुतेकांच्या परिचयाचा अभंग तुकोबरा महाराजांच्या तुकोबराच्या गाथातील चार चरणाचा सांगणार तुकोबराचे साकार साधकांच्या विषय सांगता तो विषयांच्या प्रवचनामध्ये सांगणार तुकोबर आहे. ज्या ज्या वेळेला तुकोबरा पंढरपूरला जायचे, पंढरपूरच्या पांडुरंगाकडे जायचे, बऱ्याच वेळेस पंढरीश पांडुरंगा परमात्मा मान खाली घालायचा. अशा बऱ्याच घटना घडल्या, बऱ्याच वाऱ्या झाल्या. एक वेळची घटना अशी आली महाराज, ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबरा वारीला गेले, देवावर कर्ज इतकं झालं होतं महाराजांकडे देवानं वर मान करून पाहिला आणि महाराजांनी प्रश्न केला, काय देवा आतापर्यंत इतक्या वाऱ्या केल्या तू मान खाली घालत असा, आता वर मान का केली? देवानं उत्तर दिलं, तुकोबराय फार कर्ज झालं रे बाबा माझ्यावर, तुझं मागण्याची आस पाही मुखाकडे गुंफिल्या रोकडे मनोरथ, काहीतरी मागा तुकोबराय, तुमचं फार कर्ज झालेलं आहे, तुम्ही काहीतरी मागा. जगद्गुरु तुकोबरायाने सांगितलं, त्यासाठी भगवंता येत आहे. तुका म्हणे तुझी न लगे तर सोडी, मला तुझ्या सुतळीचा सडा सुद्धा नको. वा 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 वा. आणि त्या ठिकाणी जर आपण असतो महाराज, हसू नका, समजा आपण असतो, काय झालं असतं महाराजांनी सांगितलंय, देवा तुझी मला तो सुतळीचा तोडा सुद्धा नको. आणि त्या ठिकाणी जर आपण महाराज 3 दारोडे रस्त्याने झाले, 3 दारोडे प्युअर बेवडे, 40 फूट रोड पुरत नव्हता त्यांना रस्त्यात चालताना, पुरे झिंगलेले. आणि पहिला दारोडा काय म्हणला माहिती का, ए देवा चिंचेच्या झाडाला पानं 100 कोट, प्रत्येक पानाला 100ची नोट, याच्यापेक्षा आपल्याला 1 रुपया बोल नको. दुसऱ्याने निबार कान फडा तरी ठेवून म्हणला, यानं पानावरील नोट सगळं छापून घेतल्या. म्हणला आता काय लाकडं शिल्लक राहिले, एक काम कर देवा म्हणला, ती लाकडं सगळी काप, त्याच्या फळ्या काढ आणि नालायकाने ज्या नोटा माहिती सगळ्या त्या कपाटांमध्ये ठेव आणि चाव्या फक्त आपल्या ताब्यात, आपल्याला काहीच नको तुला. तिसऱ्या दाडोऱ्याची खाटकन उतरून गेली. म्हणलं हे दोघही प्युअर विचित्र दिसतात महाराज. तिसऱ्यानं काय केलं माहितीये का, तिसऱ्यानं सांगितलं, देवा एक काम कर, ही दोन्ही माझ्या पुढची आणि दोन्ही बदमाशे, मी फक्त एकटाच काकडा हरिपाठ करतो, माझ्यावर भरोसा ठेव, यांना दोघांना गाडीवर पाठव, यांचा ऍक्सिडेंट करून तेवढ्या छाव्या जाता जाता आपल्याकडे देवार, आपल्याला याच्यापेक्षा तुझा रुपया सुद्धा नको महाराज. का देव आपल्याला प्रसन्न होत नाही महाराज? आपण जनरली वारीला गेल्यानंतर देवाला ठकीचं लग्न जमू दे, पाप्याला पाहुणे येऊ दे, गुड्डीचं ऍडमिशन होऊ दे, विहिरीला पाणी लागू दे, जनरली हेच, शेताला भाव मिळू दे, पिकाला भाव मिळू दे, आपल्या मागण्या ह्याच असतात. एक नारळ फोडतो आपण, एक, आणि 42 मागण्या करतो. आपल्या बापाचा साडू आहे का देव? पागल आहे का तो? डोक्यावर पडला का महाराज? त्याला साधना लागते महाराज. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्ने पांडुरंग, ही अवस्था तुकोबरायची होती महाराज. आपली अवस्था आहे का? आपण मस्तपैकी सकाळी आंघोळीला जातो, उघडा बम भोपळा मोरीमध्ये सुंदर होते ध्यान, चहा ठेवला का पाय, करकटेवरी उकाळला का पाय, बशी वाजली, खाली लोकांगण वंदिन चरण, डोळ्यानं पाहिलं रूप तुझे, पागल आहे का देव? महाराज देव आपल्याला का प्रसन्न होत नाही? त्याची कारण अशी एक साधनेची बाधा, आपली तेवढी साधना होत नाही. कीर्तनकारा सहित, यावर तुमचं मत काय? आता आम्ही सुद्धा पैसे कचाकच पैसे मोजून घेतो, मग तुम्हाला सांगतो बापाची पेट आहे का, होईल का वैकुंठ गमन? ट्रकाच्या ट्रका बाबा झाले महाराज. 400 वर्षानंतर विमान आलं नाही आणि ते येऊ शकत नाही. इतका रेट वाढलाय कीर्तनकाराचा, इतका वाढलाय का पर महाराज सप्त्यावाल्याला टेन्शन आहे. हा बाबा 40,000 50,000 कानोडे महाराज, रोजगार हमी, काम कमी, निम्म्यात तुम्ही आम्ही, तारीख देणाऱ्या निम्मे, मला निम्मे. सध्या महाराज वस्तुस्थिती अशी, आपली ती साधना नाही. इथं जगद्गुरु तुकोबरायला देव प्रसन्न झाले. तुकोबराय काहीतरी मागण्याची असं पाय मुखाकडे. तुकोबरायने सांगितलं, तुका म्हणे तुझी न लगेच सोडी, ए देवा मला तुझ्या सुतळीचा सडा नको. मग देवाला राग आला, मग येता कशाला माझ्याकडं? आवेशात बोलले देव. तुकोबरायने सांगितलं, परी आहे आवडी दर्शनाची. ए देवा तुझ्या दर्शनाची आवड आहे म्हणून येतो, लय लबालबा बोलू नको. तू काय देणार आहे मला? अरे दोन दुसऱ्याच्या लांड्या लबाड्या करून आणलं वैभव, आणि तू मला काय देणार आहे?
मागो मुकुट माथाचा तरी तो आणिला इंद्राचा, मागो कुंडले करणीची तरी तो आणिली कर्णाचे, मागो पितांबर शेला तरी तू काशीशी कशीला, मागो डरपाईचा नाक जाईल असुराचा. अंडरपेंडीशिवाय तुझ्याकडे काय स्वतःच मला सांग. मागो मागो मुकुट माथाच तरी तो आणिला इंद्राचा, मागो कुंडले करणीची तरी तो आणिली कर्णाची, मागो पितांबर शेला तरी तू काशीशी कशीला, मागो डरपाईचा नाक जाईल असुराचा. आता फक्त अंडरपेंडच राहिले ना आत्मारंभ. काय राहिलं तो? अरे तू दुसऱ्या ज्याला बड्या करून राहिले, तू मला काय देणार महाराज. देवा 400 एकर जाण ताण केली भाऊ, सावकारकी पाण्यात बुडवली. मला फक्त तुझ्या दर्शनाची आवड आहे इथं, म्हणून मी येतो देवा. देवाचा समाधान होईना महाराज. देवानं सांगितलं तुकोबर आहे, तुमचं सगळं खरंय, मला पटतंय, पण तुम्ही काहीतरी मागा. पण तुकोबरायने सांगितलं ए देवा, मला मागण्याची बिलकुल आस नाही, अपेक्षा नाही, इच्छा नाही, पण तुला बरं वाटावं म्हणून, तुला वाईट वाटू नये म्हणून मनसी काही मागा आणि हेच देगा पांडुरंगा. काय म्हटले तुकोबराय? मनसी काही मागा आणि हेच देगा पांडुरंगा. पण काय देगा? हेच दान देगा, हेच व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारी चुकवून हेची. आता इथं व्याकरण दृष्ट्या काय आला? चकार आला. चकार काय करतो? आणण्याची व्यावृत्ती करतो, एकाची निश्चितता करतो. जसं मे महिन्यामध्ये नवरदेवाचं लग्न जमलं, लग्न जमल्यानंतर त्यांनी आपल्या गुरुवर्यांचं महाराजांचं नाव यादीत टाकलं, आशीर्वादाच्या यादीत टाकलं. पहिली पत्रिका देवाला वाहिली, दुसरी पत्रिका गुरुजींच्या घरी घेऊन आला, गुरुजींना पत्रिका दिली, आशीर्वाद घेतला, दर्शन घेतलं आणि पत्रिकेचं आमंत्रण दिलं. आणि गुरुजीने सांगितलं बाबा रे, मला सकाळी कीर्तने, दुपारी कीर्तने, संध्याकाळी कीर्तने. मी जर नाही आलो तर माझी पत्नी येईल, ती नाही आला तर माझा भाऊ येईल, तो नाही आला तर त्याची बायको येईल, तोही नाही आला तर माझा चोरदेवचं टेम्परेचर 108 ला गेलं. तो म्हणला मला बाकीच्यांची नावं माहीत नाही, मला बाकीचं माहीत नाही, मला बाकीचं काही सांगू नका, मी त्यांच्या आशीर्वादाच्या यादीत नाव टाकलेलं नाही. मग तुम्हीच